मित्रांनो, जर तुम्ही इंस्टाग्रामवरती रील बनवत असाल तर त्या रीलला तुम्हाला व्हायरल कसं करायचं आहे, एवढंच नाही तर तुम्हाला तुमचं पेज ग्रो कसं करायचं आहे हे सर्व मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, अशी कोणती एक स्पेसिफिक ट्रिक नाही आहे की ज्यामुळे तुमचं इंस्टाग्राम अकाउंट ग्रो होईल किंवा तुमचे व्हिडिओ व्हायरल होतील। त्यासाठी तुम्हाला खूप सारा स्टडी करावा लागेल, जो की मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे मित्रांनो, आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि ही व्हिडिओ तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या कंटेंट क्रिएटर मित्रांना नक्की शेअर करा। तर सर्वात पहिली गोष्ट मित्रांनो, तुम्ही ज्या पण कॅटेगरीमध्ये म्हणजे तुम्ही ज्या पण निचमध्ये व्हिडिओ बनवत असाल त्या निचमध्ये तुम्हाला तुमची व्हिडिओ क्वालिटी हे 100% चांगलीच ठेवावी लागणार आहे आणि त्याहून तुमची ऑडिओ क्वालिटी ही तुम्हाला चांगली ठेवावीच लागणार आहे। म्हणजे जेवढी तुमची ऑडिओ क्वालिटी चांगली तेवढे तुम्हाला रीच चांगली भेटणार। त्यामुळे तुमच्या व्हिडिओज व्हायरल होऊन तुमच्या अकाउंटला एंगेजमेंट सुद्धा खतरनाक भेटेल आणि तुम्हाला ब्रँड कोलॅबोरेशन सुद्धा भरभरून येतील। ही झाली पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्ही तुमच्या पेजवरती किती व्हिडिओ पोस्ट करणार आहात हे तुम्ही निश्चित करून ठेवा। म्हणजे तुम्ही जर दररोज व्हिडिओ पोस्ट करत असाल तर दररोजच करा, तुम्ही जर दिवसाआड जर व्हिडिओ पोस्ट करत असाल तर दिवसाआड करा, हे तुम्ही निश्चित करून ठेवा। तुम्ही आज व्हिडिओ पोस्ट केली नंतर 4 दिवसांनी व्हिडिओ पोस्ट केली, यामुळे इंस्टाग्राम तुमच्या पेजला ग्रोथ देत नाही आणि तुमचं पेज सुद्धा वरती पुश करत नाही। जसं की मी दररोज डेली एक व्हिडिओ पोस्ट करतो, त्यामुळे माझी एंगेजमेंट ही खूपच चांगली आहे। जसं तुम्ही जाऊ शकता माझ्या पेजवरती टेक प्लस मराठी म्हणून माझं मराठी पेज आहे, त्यावरती तुम्ही जाऊन बघू शकता। तर मित्रांनो, असं नाही की तुम्ही दररोज एकच व्हिडिओ पोस्ट केली पाहिजे, तुम्ही दिवसाआड जरी व्हिडिओ पोस्ट केली तरी तुमच्या पेजला चांगली ग्रोथ भेटेल आणि तुमची एंगेजमेंट देखील वाढेल। ही झाली दुसरी गोष्ट। तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमची रील किंवा तुमची व्हिडिओ कोणत्या टायमिंगला पोस्ट करता। तर मित्रांनो, ज्यावेळेस तुमची ऑडियन्स जास्त ॲक्टिव्ह असेल त्याच वेळेस तुम्ही पोस्ट करा, असं मी तुम्हाला सांगतो। आता हे कसं चेक करायचं की तुमची ऑडियन्स कधी ॲक्टिव्ह असते, तर इंस्टाग्रामच्या प्रोफेशनल डॅशबोर्डवर क्लिक करून न्यू फॉलोअर्सवरती क्लिक करा आणि खाली स्क्रोल करून तुम्ही बघू शकता मोर टाइम्स ॲक्टिव्हमध्ये तुमचे फॉलोअर्स कधी ॲक्टिव्ह असतात। जसं की हे बघा, माझे फ्रायडेला, सॅटर्डेला, थर्सडेला, वेनसडेला आणि ट्यूजडेला खूपच जास्त युजर्स ॲक्टिव्हेट असतात आणि खाली टायमिंग पण दिलेला आहे। इथे 9 AM ला 1,42,000 फॉलोअर माझे ॲक्टिव्ह असतात। तसंच इथे 6 PM ला 1,57,000 युजर्स ॲक्टिव्हेट असतात आणि हे सर्व बघून तुम्ही तुमच्या रीलला अपलोड करू शकता आणि चांगली एंगेजमेंट सोबत चांगले फॉलोअर्स देखील गेन करू शकता। नंबर 4 मित्रांनो, व्हिडिओ पोस्ट करताना तुमची व्हिडिओ ज्या पण टॉपिकची असेल त्याच टॉपिकचं तुम्ही टायटल द्यावा, असं मी तुम्हाला सांगतो। आता टायटल बघून इंस्टाग्रामला देखील माहिती होतं की तुमची व्हिडिओ कोणत्या प्रकारमध्ये आहे, म्हणजे टेकमध्ये आहे, एंटरटेनमध्ये आहे, फनीमध्ये आहे, कोणत्या पण रिलेटेड टॉपिक्समध्ये असेल तर इंस्टाग्रामला ते माहिती आणि त्याच सिमिलर क्रिएटरच्या व्हिडिओमध्ये तुमची व्हिडिओ देखील इंस्टाग्राम तिथे पुश करून देतं। यामुळे तुमची एंगेजमेंट देखील वाढते आणि सर्व तुमच्या पेजला चांगली ग्रोथ देखील होते आणि तुमचे फॉलोअर्स देखील वाढतात। आणि मित्रांनो, शेवटची आणि खूप उपयुक्त ट्रिक मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही स्क्रिप्ट लिहिता तुमच्या व्हिडिओची तेव्हा तुमच्या स्क्रिप्टमध्ये तुमचे जे 5 सेकंद असतात ना ते खूप महत्त्वाचे असतात। इंस्टाग्राम सांगतं की तुमचे जे 3 सेकंद आहे त्यापर्यंत तुमची जर नॉट ऑडियन्स जर तुमच्या पेजवर जर राहिली तर तुमची व्हिडिओ एंगेजमेंट आणि तुमची व्हिडिओ व्हायरल होण्याचे खूपच जास्त चान्सेस असतात। त्यामुळे तुमचे जे 3 सेकंद असतात ना मित्रांनो, ते तुम्ही एकदम हुक असलेले व्हिडिओ तिथे वापरले तर तुमची इंस्टाग्रामची ग्रोथ आणि तुमची व्हिडिओ व्हायरल होण्याचे चान्सेस 100% असतात, म्हणजे असतातच। तर मित्रांनो, हा व्हिडिओ बघून मला नाही वाटत की तुम्ही दुसरा कोणता व्हिडिओ बघितला पाहिजे, कारण मित्रांनो अक्षरशः 3 ते 4 महिन्यामध्ये मी 0 पासून 50,000च्या वरती फॉलोअर्स माझे गेन केलेले आहे। खाली मी युजर नेम देखील देतो किंवा माझ्या व्हिडिओच्या लिंकमध्ये माझं इंस्टाग्राम चॅनलची मी लिंक देतो, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता माझी एंगेजमेंट आणि व्हिडिओमध्ये सर्व सांगितले ट्रिक्स मी वापरले आहे की नाही। पहिले 3 सेकंद खूप महत्त्वाचे असतात, जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं, ते पण वापरले आहे की नाही हे तुम्ही जाऊन तिथे बघू शकता। तर मित्रांनो, आय होप तुम्हाला ही व्हिडिओ खूप उपयुक्त ठरली असेल किंवा ठरेल। तर या व्हिडिओमध्ये जेवढे पण मी ट्रिक्स आणि टिप्स सांगितले आहेत ते तुम्ही वापरा, एकदा ट्राय करून बघा, कमीत कमी 10 ते 15 दिवस देखील ट्राय करून बघा। निश्चितच तुमच्या व्हिडिओ व्हायरल होतील, तुमची एंगेजमेंट वाढेल आणि तुमचे फॉलोअर्स देखील वाढतील अशी मी अपेक्षा करतो आणि वाढायलाच पाहिजे, कारण या ट्रिक वापरल्यानंतर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही। तर मित्रांनो, आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि पुढची व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला देखील प्रेस करून ऑन करा, म्हणजे जेव्हा पण मी पुढे व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा मिळेल।